नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रातल्या आणि कर्नाटकातल्या अनेक लोकदेवतांच्या उपासनेमध्ये भंडारा या पदार्थाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. भंडारा अर्थातच शुद्ध हळद. या भंडाऱ्याची उत्पत्ती सांगताना मार्तंड विजय ग्रंथामध्ये कथा दिलेली. सगळे देव शिवसभेमध्ये विराजमान असताना रात्र त्या ठिकाणी आली. मूर्तिरूप अशा रात्रीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. त्याचं कारण भगवान शंकरांनी विचारताच तिनं सांगितलं, या शिवसभेमध्ये सर्वांना स्थान आहे, पण मला मात्र स्थान नाही. चंद्र सूर्य प्रत्यक्ष असल्यामुळं माझं इथं अस्तित्वच नाही आणि अशा वेळेला मी तुमच्या समोर येण्यासाठी सुद्धा पात्र नाही. त्यावेळेला शंकरांनी तिला वरदान दिलं की पुढच्या मार्तंड भैरव अवतारामध्ये मी तुझा स्वीकार करीन. रात्र तिथून निघून जात असताना तिच्या डोळ्यातून जे अश्रू पडले त्या ठिकाणी कालांतराने कंद उगवला. पार्वतीच्या सख्यांनी तो कंद बघितला आणि तो कंद पार्वतीला आणून दिला. पार्वतीनं तो कंद उगाळून स्वतःच्या शरीरावरती लेपन केलं आणि तिला जाणवलं की यानं सौभाग्याची आणि सौंदर्याची वृद्धी होते. त्याबरोबर तिनं तो कंद आपल्या पूजेमध्ये कायमचा ठेवून घेतला. तो कंद म्हणजेच अर्थात हळदी. आणि म्हणूनच खंडोबा, रेणुका, बिरोबा अशा अनेक देवांच्या उपासनेमध्ये या भंडाऱ्याचं स्थान तेव्हापासून अविभाज्य झालं. हा भंडारा देवाला वाहताना मंत्र म्हटला जातो, स्कंदनाभी समुद्भूते मैराळ प्रियंकरी गौरी प्रिये तडित गौरी लक्ष्मीसुते नमोस्तुते. असा हा भंडारा खंडेरायासह सर्व देवांना, अगदी यल्लम्मा, मायाक्का, बिरोबा या देवांनाही तितकाच प्रिय आहे.